भाऊन कंपनीत आलोय अनलोडिंगला, पण असली कंपनी इथं कोण एक काळं कुत्र दिसेना आत बाहेर. गेट खोल जा सेम सेम. भाऊन घेतलाय टमाटा राईस. भाऊन मस्त पैकी या देवळापाशी लावली गाडी. आता राव 5 वाजा आले, काय मालाचं नियोजन नाही. चला आता चहा घेऊ आणि कल्टी मारू इथून. पाहून या चहा प्याला. चहा झाली, काय मालच नाही. राईस नाही का आला होता, दही राईस घेतलाय बघा. पाहून अजून काय नियोजन नाही. सगळ्या गाड्या गेल्या 4-5 गेल्या सगळ्या पुण्यातून. माल माझा नंबर पाहिलाच होता, पण काय नियोजनच लागलेलं नाही. ऊन लागते ना भाऊन, डेंजर लय खतरनाक कडक गरमी आहे. पाहून गेट पास आलाय आपला. चला आता इथे एंट्री करायची आहे. चला घेऊ भरून. राणीपेठ वरून मारलाय टन. पावसानं आगमन जा केलंय बघा इथे. Ready for takeoff. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः स्वागत आहे भावांनो तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर आपण होतो चेन्नईमध्ये. रात्रीहून ह्या कंपनीत थांबलो होतो. खाली काय अजून झालेली नाही, आता खाली करतोय आणि खाली करून भरायचं काहीतरी विषय करू. चेन्नईत गाड्या नाहीत, माल तर भरपूर आहे दुनियाभरचा. तर चला पहिली खाली करू आणि मग भरायचं नियोजन लाव. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर आता करूया नवीन अशा दिवसाला, नवीन अशा व्हिडिओला सुरुवात. चलो देखते राही ना. एंट्री करायला गेलेलो, पण तो म्हणला 11 वाजता या. चला म्हणलं मग आता का अजून भरपूर वेळ आपल्याला, तोपर्यंत चहा पाणी काहीतरी करू. तर चला इथं पुढं त्या आजींचं हे दुकान आहे, हो काय भेटतंय का. भावना 9 वाजल्यात, अजून काही एंट्री करायला 11 वाजतील. मी इथं हॉटेल वगैरे काय नाश्ता पाणी काहीच नाही इकडे. थांबलो असतो निवांत आलो असतो 10 वाजता तरी चालला असतं नाश्ता पाणी आंघोळ करून. तर बघू शकता बिस्किट वगैरे आणल्यात बघा. आता मग ह्याचं शिवाय पर्याय नाही इकडं. हेच खायचं खाली वस्तू. 11 साडे 11 पण खाली होईल. खाली गेले गेलं जिथनं कल्टी मारू. भाऊन कंपनीत आलोय अनलोडिंगला, पण असली कंपनी इथं कोण एक काळं कुत्र दिसेना आत बाहेर. नक्की आता कुठं खाली करायचं काय कळेना झालंय सगळं. का मेडिसिन कंपनी असल्यामुळे सगळं बंद आहे. चला आता बघूया कुठं नक्की काय. कोण भेटलं नाही, एक पण माणूस नाही कंपनी. एक तर माळात कंपनी, त्यात कोण नाही कंपनी. आयला भेटतंय का नाही कोण. कुठं बाबा आला बाबा एकदम. बघू कुठं खाली करायची आता. भाऊन वरनं स्टोरनं आलो, कंपनीत येऊन बसले. पेपर दिलेत त्यांना आता. AC आहे फुल चिल्ड आतमध्ये, मेडिसिन आहे अख्खं. तर मॅडमनं पेपर दिलेत. थांबा म्हणले, वेट करा 5-10 मिनिटं. लगेच बॉक्स ढकलून कल्टी मारू इथून. भाऊन इथं कंपनीत का नाही फ्रेश व्हायला म्हणून गेलो. वॉशरूम पण मस्त होती, टाकडा आंघोळच करून घेतली डायरेक्ट. मस्त वाटलं, एकदम चिल्ड पाणी होतं. गरम पण होतं गार पण होतं. गार केलं मग आंघोळ केली, कारण गरम झालं होतं टाकीतलं पाणी त्यांच्या. का गरमच होतं कोणाच ठाव, गरम गार दोन्ही होतं. मस्त शॉवर घेतला. आता म्हटलं कर कावा खाली करायची. तेव्हा बसली गाडी AC लावल्या मस्तपैकी बसले. आता येतोय खाली करा. 10 मिनिटं लागल बोलला की आलाय. अजून काय कार्यकर्ता आला नाही. आला की लगेच खाली करून मग त्याला म्हणलं मी खाली करू का. नाही म्हटला इधर कंपनी का रोल है, हमारे आदमी आएंगे तब करेंगे. ठीक आहे 50 किलो माल तर आहे, झाप करणे घे म्हणावं खाली कर. हो ना, अर्धा पाऊण तास झाला अजून काय कार्यकर्ता आला नाही. ह्याचा नंबर बी नाही वाढणार, ह्याला पिडून काढला असता. भरायला ऑर्डर आले 2-3, पण आता ह्याचं खालीच झालं नाही. 5 बॉक्स आहे बघितली तर 50 किलो खालीच करीना झालाय. काय मेडिसिन कंपनी म्हणलं की असेच भानगडे असतात बघा. ही कंपनी आहे रस्त्यातच लावल्या. चालू आहे बघा गाडी, AC लावून चाललंय. फुल कांडी आली एक वर. आता डिशेल टाकलं पाहिजे. बघू आता कसं खाली होते काय होतंय. चला भावना झाले खाली. खुलते बघा गेट. खोल जा सेम सेम. खुल्लं चला. ऑन कंपनीच्या बाहेर आलो. पहिला कालचा नारळ फोडायचा राहिला होता. नारळ फोडला, लिंबू वगैरे ठेवलं. टकाटस झालं बघा सगळं. आणि चला निघूया आता, कारण ते महत्वाचं राहिलं होतं ते झालं बघा. नारळ फोडून झाला आणि लिंबू वगैरे ठेवलं होतं. तर कंपनीच्या साईडलाच लावलं, कारण कंपनीत चान्स नव्हता. बाहेर आलो बरोबर आमोशा संपायच्या आधी.
नारळ फोडला. चला मारू कल्टी. कोंबडी कोंडीला कुठे तर सावली बघून थांबू. फोन लावल्यात सगळ्यासनी. मला तर काय ना काय होईल जुगाड, केलं तर पाहिजेच. चला बघू कसं थांबू कोंबडी कोंडीच्या तिथे जाऊन. सावली बघून कुठे तरी थांबू, नेटवर्क बघून. पाहुणं कोंबडी कोंडी इंडस्ट्रियल एरियाच्या बाहेर पडले. तिथं मस्त असं जेवणाचं हे बघा, राईस बीस मिळते सगळं. चला दाबू काहीतरी निघू लगेच. पुढे जाऊन पंपावर थांबू. आधी इथंच कुठं तर सावलीला दाबले. चला काहीतरी खाऊ. भावनं घेतलाय टमाटा राईस आणि एक अंड दिले आणि ही बीटची भाजी दिली. चला लावू दणका. भावनं मस्त पैकी टमाटा राईस दाबला. आता फक्त कुठेतरी सावली हुडकून ताणून देऊ. फोन आला की भरायला जाऊ. गाड्या काय चेन्नईत नाहीत, मार्केट टाईट चालू. पुन्हा काय आपण भरीत नाही, पुण्याचा माल भरपूर आहे. मुंबईचा एक आलाय पण 1500 किलो काय भरणार नाही ओरलो. तर चला बघू काय येतंय नाही येते, जाऊ भाऊ. भावनं मारल्या कल्टी. थोडं कुठं तर सावली बघायची आहे. हायवेला लागलोय. सावली आता कुठं गावत्या काय माहिती. पेट्रोल पंप बघू. नेटवर्क असलं तर थांबू तिथं, म्हणजे व्हिडिओ वगैरे सोडायला बरं पडेल. चला बघू कुठं कसं थांबायचं. अनेक मंदिर लागले पुलाखाली. मंदिर आहे का शंकराचं दिसते, त्रिशूळ आहे म्हणल्यावर. तर थांबलोय तिथं. मस्त सावली आहे इथं. बिवडी येते त्यामुळे डोक्याला त्रास राहतो. कारण इथं दिवस सुद्धा आता हे असल्या गरमी सुद्धा प्यायला बसलेले असतात कार्यकर्ते. लय दारू पितात तिकडली लोक. डेंजर. अलीकडेच लावलं देवापाशी म्हणलं इथं कोणी यायचं नाही, तरी पण आहेतच इकडे तिकडे बसलेली कार्यकर्ते. डोक्याला त्रास देऊन कामाचं. तर चला व्हिडिओ एडिटिंग करत बसू. आला फोन तर काय भरून घेऊ, आता संध्याकाळी जाऊ राजस्थानीवर. भावना मस्त पैकी ह्या देवळापाशी लावली गाडी. आता राव 5 वाजा आले. काय मालाचं नियोजन नाही. एडिटिंग करत बसलो होतो, निवांत होतो. दिवस पण मावळा बघू शकता. तर चला बघू आता अजून एकदा फोन फिरू. आलं तर ठीक, नाहीतर कल्टी मारू. दिवसभर थांबलो इथं कोंबडी कोंडीला. काय मालच निघाला नाही राव. मी म्हणलं मार्केट टाईट चालू आहे. मला 2-3 जण म्हटली चांगलं मार्केट आहे चेन्नईचं, पण आपण पुण्याचा माल भरीत नाही त्यामुळे टाकलो. मुंबईचा पाहिजे होता. आणि थोडक्यात जरा मी झोपल्यामुळं फोन लावला नाही. 2 ऑर्डर निघाल्या होत्या, पण माझी झोप लागलेली आणि त्यात फोन वाजला, सायलेंट होता. काय वाजलाच नाही फोन, त्यामुळे गोळ झाला, नाही तर निघून गेलो असतो. चला काय विषय नाही, उद्या भरू. एवढं काय त्यात. माझा व्हिडिओ लेट आहे ती, त्यामुळे मी एका दिवस थांबलो तर उद्या दिवस थांबलो ना तर माझं कव्हर होऊन जाईल सगळं. म्हणजे टाइम टू टाइम व्हिडिओ होतील. आजचा दिवस सोडला की उद्या व्हिडिओ आला असं. एडिटिंगला टायमिंग भेटत नाही, त्यामुळे थोडासा वेळ जातो. कारण काय होतं, एका दिवस जर लेट झालं, आता संध्याकाळी ह्याच टायमिंगला भरायची ऑर्डर आली आणि बाबा व्हिडिओ एडिटिंग आणि हे त्याला अर्ध केलेलं असतं, पण ते अपलोडिंग नेटवर्क व्यवस्थित सगळं लागतं, त्यामुळे ते होत नाही आणि ते जुळत पण. आणि मी पण लोड घ्यायचं सोडून दिलं आता. भेटलं तर करू टायमिंग मध्ये, नाही तर मग निवांत 2 दिवसांनी 3 दिवसांनी कधी बी टाकू. काय एवढं त्यालाही विषय नाही. तर चला निघूया आता. इथनं जाऊ तिकडं पुनामलीला थांबू. जाऊन राजस्थानी धाबा तिथून लांब, त्याच्या पहिलं पुनामलीलाच थांबू शक्कर पाहिजे तिथं. आणि बघू उद्या काय होतंय का नाही. बाहेरनं लागलं बाहेरनं भरू, ऑफिसनं लागलं ऑफिसनं भरू. फोन तर ऑलरेडी करून ठेवलेला, पण काय मालच नाही. तर चला आता चहा घेऊ आणि कल्टी मारू इथून. पाहून या चहा प्याला. चहा घेऊ आणि बघू आता पुढे जाऊ. डायरेक्ट तिकडेच जेवायला जाऊ. तर चला पहिला चहा संपवून कल्टी मारू. नवीन बायपासला लागले. आता डायरेक्ट पुनामलीलाच उतरणार. टोल लागतात फक्त, बाकी काय नाही. बाकी हायवे असला खट झालाय ना, नाद खुळांना द्या बाद विषय. पहिले राव सिटीतनं जायला आंबातूर कोण, हे पण आंबातूरनं जातो, पण टाप आहे डायरेक्ट पुनामली. डायरेक्ट याची भानगड नाही, फक्त टोल नाक्यावर. तर आता जेवण करू कुठेतरी मस्त पैकी आणि मग जाऊ झोपायला ऑफिसच्या तिथं. ऑफिसच्या तिकडे जायचा विषय काय भावना, आंघोळीची यायची सोय टेन्शन असते म्हणून ऑफिसकडे जायचं, बाकी काय विषय नाही. आणि सगळे ओळखीचे असतात त्यामुळे जरा करमत इथं. बाकी आता इथं 1 दिवसाच्या वर करमत नाही. आता मग राजस्थान धाब्यावर तिकडे खाली आले असतात, तिकडे राजस्थानी थांबलो असतो. आता जाऊ ऑफिस पाशी. इथं आपल्याला बरं वाटतं जरा.
पाहुणा आलोय जेवायला. मस्त केळीचं पान घेतलंय बघा, हातरलंय. त्याला सांगितल्यात परोठा मस्त दणका लावू. दोन परोठा घेतल्यात. भाजी घेतो बाय, प्याज लावून प्याज थोडासा दे ना. तर व्हेज भाजी आहे, व्हेज कोरमा म्हणते त्याला. चला व्हेज कोरमा घ्या आणि आमलेट सांगितले त्याला. आणि हे आपला परोठा कडक सांगितला, हे ना कडक दिलाच नाही मऊ आहे. तर चला करू सुरुवात. चला भावना मस्तपैकी जेवण झालं, परोठा दाबलं, लबरच की हो, दुसरं काय. तर चला आता जाऊन पडी मारू. पोचलेला आहे भावांनो चंद्रन ट्रान्सपोर्टला. आता गाडी लावा हुडकली पाहिजे जागा. गाड्या काय दिसेना झाल्यात आतमध्ये. मार्केट टाईट आहे म्हणते आता, गाड्या दिसेना. आहेत बाबा कर्नाटकवाली तर आहेत, महाराष्ट्रातलं कोण दिसते नाही ओळखीच. चला लाव गाडी आणि पडी मारू. चला म्हणून उठलोय, आंघोळ वगैरे करू मस्तपैकी ऑफिसला जाऊन. चिल्ड होलंय, गरम होते राव. तर भावानं अशाच तऱ्हेने आंघोळ उरकलेली आहे. तर जातो नाश्ता करू, काहीतरी पोटाचं बघू आणि मग घरात बघू. गाड्या नाही, आपली एकच गाडी. मस्त नाश्ता उरकला. आता भरायचं नियोजन लावलं पाहिजे. बघू शकता कसं वातावरण आहे चेन्नईचं, अरे खतरे विषय. चला जाऊ ऑफिस मध्ये. 7665 811 K22 AB 21 फायनान्स. लाईट गेले त्यामुळे गरम होते दुनियाचं, बाहेर येऊन थांबले. चला आता अजून काय जुगाड व्हायला झालंय, बघू आता कसं होतंय. चेक करू. दुपार झाली काय मालच नाही. राईस नाही का लावला, दही राईस घेतलाय बघा. हे काय वड, हे आपला राघव बी आलाय बघा. घेतो राईस आणि दणकी होत आता. मस्त झोपला आलं. दह्याचा राईस असतोय, दही ताक टाकलेलं असते, भात मिक्स केलेला, खिरी घेतली लागते. कसा आहे विषय. भाऊ दिवस मावळला 5 वाजले, आज काय गाडी भरलेलीच नाही. हो दिवस सगळा पाक, पाऊस पण येणार, गरम होतंय. आता थोडंसं कमी आहे गरम, एवढं बी गरम होत नाही पण हाय. आता काय भरायचं काय नियोजन लागण आता उद्याच. तर चला जाऊ चहा प्यायला. राघव कुठं जायचं चहा प्यायला? कुठं जोरात बोल की, आधी होते गावात. खाली जाऊ खाली. 9 वाजले, जेवायला आले. मस्तपैकी केळीच्या पानावर शेट आहेत आपलं. तर जेवण करूया, परोठा आता दाबू आणि जाऊन झोपू. आज काय गाडी आता उद्याच भरल. पण मस्तपैकी जेवण झालं. आता पडी मारायची आहे, कारण आज पण काय मालाचं जुगाड झालं नाही. होतं माल बाहेरून आलेलं, 2-3 माल आलं होतं, पण काय बाहेरनं भरायची नव्हती. रेट पण तसं होतं. गडबड तर काय नाही भरायची, उद्या भरू, काय विषय नाही. आता आपली एक आणि अजून एक राघवची गाडी आली. राघवची काय ओपन आहे, आपली डबा आहे. तर बघू आता कसं होतं, उद्या ठरवू. तर चला आता देऊयात ताणून, मस्त असं झोपतो. आज व्हिडिओ पण टाकायचा बोंबालला, कारण आपली फॅमिली मेंबर येऊन बसलेलो, बोलत बसलो, ते राहिलाच व्हिडिओ टाकायचा आज. तर चला आता एडिटिंग करत बसू तासभर, पडी मारू. तर चलो सोते है, गुड नाईट. आंघोळ करायला आले. मस्त असं बाथरूम आहे बघा ऑफिस मध्ये, टकाटक मध्ये. आंघोळ करू. आणि हे पाणी एक खराब आहे, सारखे आंघोळ करून चालत नाही, केस गळतील. ऑफिस मध्ये टकाटक. शेटजी आल्यात, बघू आता मलाच काय की आज जाणार भरून 100%. हो ना, आंघोळ उरकली, टकाटक झालोय. आणि पहिली देवपूजा उरकली बघा. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. आज तरी भरू दे बाबा गाडी, कालचा दिवस असाच गेलाय. तर काल गाड्या पण नव्हत्या बरं का. आता गाड्या किती वाढल्यात बघा. कर्नाटकच्या आहेत ह्या, एक MS-15 आल्या आणि ही पुढची आहे, ही आपलाच एक फॅमिली मेंबर आहे तिच्या. बाकी इकडं आल्यात 2-3 गाड्या. बाकी या बाहेरच्या ऑफिसच्या इथे काही विषय नाही. म्हणजे आपली एक आणि ही एक समोरची, आणि MS-15 एक. राघव गेला भरायला पुण्याचा, आपण काय भरीत नाही. तर चला मस्त अशी दिवसाची होते सुरुवात. नाश्ता करू आणि जाऊ लगेच ऑफिसला, कारण वेळ झालाय उठायला. आज रात्री लेट झोपलो, एडिटिंगला टाइम भेटला नाही, त्यामुळं लेट एडिटिंग केलं आणि लेट झोपलो. त्यामुळं विषय असा झाला, लेट उठलो सकाळी. आता वाजले जवळजवळ 10. ऑफिसवाला आले, मी बसली गाडीत, अगरबत्ती लावी तरी करू. तर चला नाश्ता करून लगेच वर जाऊ. ज्यूस आणू मस्त आणि समोसा दाबून लगेच वर जाऊ. मी दुपारी काहीतरी खायला येईल, बरा गेलो तिकडे. बरा जाणार आज 100%. वाद आहे आपला.
भाऊ ना अजून काय नियोजन नाही. सगळ्या गाड्या गेल्या 4-5 गेल्या सगळ्या पुण्यातून. माझा नंबर पहिलाच होता पण काय नियोजनच लागलेलं नाही. आता अजून एक चालले पुण्याला, त्यांच्या गाडीतून जाऊ जेवायला. पुढं जेवून माग येऊ. शर्ट घालतो राव, लय हे होते नाही तर काळं पडायचं. चला ही गाडी चालली ही बेळगावची पुन्हा भरून, आणि आपण जाऊ जेवायला त्याच गाडीतून. ऊन लागते ना भावान, डेंजर लय खतरनाक कडक गरमी आहे. आलो तिथे जेवण करायला. जेवण केलं म्हणजे काय खाल्लं माहिती का, राईस खाल्ला, पिवळा राईस खाल्ला, आपला मसाला राईस. कारण परोठा खाऊन माहिती लागली, राईस खाल्ला. राईस खाऊन आता निघूया. लय गरम होते राव बेकार. का 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 असं बेकार गरम होते का नाही. पुण्यातच अजून पण माल निघते. येऊन मारल्या बाबा पडी, झोपलोय मस्त पैकी. कारण 2-2 पंख चालू आहेत. चल मारू पडी आता, बघून येऊ आता मध्ये. चला भाऊ, फायनली पुण्याची ऑर्डर 2-3 आले होते. पुण्याची गाडी काय त्या पार्टीवाल्याला भेटली नाही. मग पुण्याचं भाडं आपल्याला मुंबईचं भाडं दिलं, 20,000 भाडं दिलं साठी. तर चला जाऊ पुन्हा भरून घेऊ. चला भाऊ, इथनं जवळजवळ 18-19 किलोमीटर श्रीपेरुंबत्तूरला भरायला जायचंय डिझेलचं वेअरहाऊसला. चला जाऊन भरून घेऊ. निघू. असलं गरम व्हायला गाडी पहिला आल्या पहिली चालू केली, साफ करून घेतली, एसी लावली फुल. म्हणलं गार होते जरा, अजून बी गरम होईनाच. काय ती गार होईनाच, गरमच आहे. तर चला लावली एसी आणि निघूया. चला पार्किंग मधनं काढले साईडला, जाऊ भोंगा फाईट. भावना 10 ते 12 किलोमीटर आहे का ते गोडाऊन, माहितीये मला. राईड मारून जाऊन परत पुढे राईड मारायचा. सेज मध्ये जाऊन DHLचं वेअरहाऊस आहे. आपण मागच्या वेळी कलकत्त्याचा माल भरला होता, दिल्लीचा माल भरलेला तिथनं कंटेनरचा. सील मारतात. तर चला जाऊ, 12-13 किलोमीटर राहिले इथून, जाऊन भरून घेऊ आणि लगेच कल्टी मारू. पुन्हा भरायचं नव्हतं. नशीब पण बघा कसं, मला पुण्याला जायचं नव्हतं. पुण्याला जायचं असतं तर काल पण गेलो असतो. गाडी आता बेंगलोर पास करून असते. पण काय नशीब कोणाला जावा म्हणले पुण्यालाच. मला पुण्याचं मुंबईचं भाडं दिलं आपल्याला. जावा म्हणले खाली करून जा ना मुंबईला, मग काय फरक पडतं. ठीक आहे म्हणलं चला. मग आता असा पण दिवस अर्धा गेलाय, 12-1 वाजल्यात, 1 वाजून गेले. म्हणलं चला निघूया. मग काय विषय नाही, घेतलं आलो निघून. तर पुण्याला कुठं खाली होते काय माहिती, खाली करून जाऊ डायरेक्ट मुंबईला. हे चेन्नई फ्री ट्रेड झोन, इथून आपल्याला गाडी भरायची. आतमध्ये जाऊन पुढे राईटला DHLचं वेअरहाऊस आहे, तिथं गाडी भरायची आपल्याला. तर चला आतमध्ये परत काय भेटत नाही, त्यामुळे इथं पुढं हॉटेल आहे. काय तर गार घेतो एनर्जी ड्रिंक आणि मग आज जाऊ. भाऊन आत एंट्री मारली, आता एंट्री करायला जायचंय. मॉन्स्टर घेतलं बघा तिथं मस्तपैकी गार व्हायला. दुसरं काय नव्हतं तिकडं, सगळं टॉपचंच होतं. विदाऊट शुगरवालंही मॉन्स्टर घेतलं. चला दणका लावून एंट्री करून आज जाऊ. भाऊन एंट्री करायला निघालोय. मॉन्स्टर घेतलं म्हणलं हाणूया. टेस्ट लागते पेरू सारखी. पेरूचं फ्लेवर आहे का काय, लिहिलेलं तर नाही कुठे पण लागतंय पेरू सारखं एकदम. पेरूवाची टेस्ट येते. इनोलिस्टॉल, B विटॅमिन आणि क्युरी नाही आम्हाला. चला असू द्या. 120ला राहावी, ते 60 वाला परवडत आपल्याला. एनर्जी राहिली पाहिजे, एनर्जी महत्वाची. असलं गरम होतं ना भावानो, तुम्ही थांबणार पण नाही चेन्नईमध्ये. लय बेकार. चला एंट्री करून घेऊया ना, आज जाऊ पहिलं. भावानं गेट पास आलाय आपला. चला आता इथे एंट्री करायची बघा समोर. इथे एंट्री करायची ना, आत घुसायचं. ठीक आहे चला, त्याचा फोन यायला लागलेत. आलो म्हणलं थांब. भावाने एंट्री करून घेतले बघा. आता राईडला पुढे DHLचं वेअरहाऊस आहे. 7 नंबरला आपल्याला भरायला जायचं. तर चला जाऊ आणि भरून घेऊ. मटेरियल काय रेडी असते, त्यांचं वेळ लागत नाही. चला भरायला निघू. कुठल्या 7 नंबर बोललाय, बघू आता कुठं आहे 7 नंबर. सगळं DHLच आहे मोठं लाट, त्यामुळे आता नक्की कुठला आहे काय माहिती. दलिंदर कंपनी शर्ट घालायला लावलं. शर्ट घालून आत ये म्हणला, त्याशिवाय एंट्री नाही करणार. पाहुणं लावले लोडिंग पॉइंटला गाडी. चला घेऊया भरून. थोडासा माल आहे 100-200 किलो. बघू किती येतोय आता. बारके बॉक्स आणलेत तर बघू आता. हे बॉक्स आहे. चला घेऊ भरून. भावनं झालेलं आहे गाडी भरून. अरे लय बेकार माल आला असेल जास्त. 100 किलो, 10-12 बॉक्स आहेत छोटे छोटे. तर चला घेतले भरून आणि पेपर घेऊन मारू कल्टी. पेपरला इथे वेळ लागतो जरा, पेपर लवकर भेटत नाहीत. तर सील मारतोय तो, सील मारून निघू. चला भावना मारले कल्टी, भेटल्यात पेपर. आउट करू, बाहेर जाऊ आणि एडिटिंगला थांबू आणि मग निघू. एंट्री वगैरे आउट केले आणि मारतोय कल्टी आता हायवेला. पण इथून राईट घेऊन पण जातो रोड, पण आपण जाऊ हायवेला डायरेक्ट. इकडून लेफ्ट मारू. राणीपेठच्या अलीकडच्या टोलवर पोहोचलोय. थांबलो नाही कुठं. शेट आलेत आपल्या दिगंबर शेट नाशिक. त्यांना जायचंय लग्नाला, त्यामुळे गाडी लावली तिकडं
पण आलेत आपल्यासोबत. तर चला आता चहा घ्यायला थांबलोय, कॉफी घेऊ मस्त आणि निघून जाऊ. आता काय दोघं आहे त्यामुळे रिपीटमध्येच आहे. बघू आता कुठपर्यंत जायचं. या चहा प्याला छान आहे. कॉफी आहे सॉरी, कॉफी प्याला, कॉफी पिऊन लगेच निघू. रोडला आता ट्रॅफिक बी काय ना बघा, मोकळंच आहे सगळं. राणीपेठवरून मारलाय टर्न, सिंगल रोडला लागलाय आणि पावसानं आगमन केलंय बघा. इथं बघू शकता कसा पाऊस आलाय. गारवा झालाय थोडासा, तरी आपली एसी चालूच आहे. बघू शकता कसला पाऊस आलाय. नॉर्मलच आलाय, चिरी चिरी सगळी गाडी घाण करून टाकणार. तर चला बॉर्डर वगैरे क्रॉस करून घेऊ, कारण आपली नाही टिपी, त्यामुळे झपकरण आता राईट मारून बॉर्डर क्रॉस करून घेऊ. तामिळनाडू सोडलं आणि एकदाशी मारले आपण आंध्रामध्ये एंट्री. आता कुठं बरं वाटायला लागलं, नाही तर टिप्पी नव्हती, टेन्शन मध्ये होतो. आता चित्तूरला थांबलोय, मस्त असं जेवण करू, पंजाबी धाबा आणि कल्टी मारू. तर चला जेवण करूया. पण या जेवायला जेवण करतोय पंजाबी हॉटेलला थांबलोय, मस्त शेव भाजी रोट्या सांगितल्यात. जेवण करू आणि लगेच निघू, आपल्याला काय टाइमपास करायचा नाही. चला जेवण करू पहिलं. भाऊन मस्तपैकी जेवण झालं. चला आता जेवढं होईल तेवढं हाणू रनिंग. आता काय नॉन स्टॉपच आहे, शेट आहेत सगळं मांडल्यावर, काय नकाच आहे. तर चला निघूया. आंध्र सोडला आणि कर्नाटक मध्ये मारली एंट्री. मुलबागलचा टोल क्रॉस केला. आता पुढं कोलार येईल. कर्नाटकात आलोय, कर्नाटकची टिपी माझी संपली असणार आहे. टिप्पी घेतो काढून. आता आंध्राची पण नव्हती काढली आता ना, तामिळनाडू बी नव्हती, कर्नाटकची तर काढून घेतो, कारण उद्या लागेल दिवसभर. आता काढतो. आता रात्रीचा काय विषय नाही, पण असावी म्हणून काढून घेतो जरा थोड्या वेळानं. कोलार वगैरे पास केले आणि आता इथून होसकड्याला पोहोचले. आता इथून वरती बायपासला चढतो डायरेक्ट दाबासपेठ. तोपर्यंत चहा प्यायला थांबू, इथे चहा भेटतोय का बघू, चहा घेऊन निघू. हाय चालू आहे. भाऊन होसकड्याला पोहोचले, या चहा प्यायला. वाजलेत बरोबर मला वाटते 2 वाजलेत काहीतरी. आणि आता हा इथून आपल्याला वरती चढायचं डायरेक्ट दाबासपेठ. हायवे लागला बँगलोर बायपास. तर चला चहा घेऊन लगेच वरती चढू, झप 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 पोचू डायरेक्ट दाबासपेठ टुमकूर. भाऊन 3:30 वाजलेत आणि अशा तऱ्हेनं आपण पोहोचलोय बघा दाबासपेठला. आता इथून राईट घेऊ आणि डायरेक्ट टर्न मारू बघा आपल्या इकडं. लेफ्ट जातो बेंगलोरला, राईट जातो पुण्याला. तर चला आता राईट घेऊ. डिझेल टाकायचं, कांडे लागले चमकायला. डिझेल टाकू आणि निघू. बघू शकता बेंगलोर 51, टुमकूर 22, मधुगिरी 58. तर चला काच पण खराब झाला, काच पण क्लीन करून घेऊ पंपावरून. मग पाऊस पडल्यागत झाला होता त्यामुळे सगळे खराब झाले. चला आता घेऊ राईट. भाऊन दाबासपेठच्या पुढे आले, डिझेल टाकी फुल करायला लावली बघा धन्नूला. तर त्याला म्हणलं टाक बाबा डिझेल. एसी मुळे आवरेज दिलं नाही. 2 दिवस चेन्नईत फुल एसी रातभर चालू होती, त्यामुळं गाड्या आल्या 490 किलोमीटर. आयला असं चालायला लागलं सगळा खेळच व्हायचा. आवरेज कधी ना गाडी. मला ते उभं राहून लावलेली का जवळजवळ मला 20-25 तास मी एसी लावली असेल कंटिन्यू, त्यामुळं ते तेवढं 50 किलोमीटरचा फरक पडणारच. चला काय विषय नाही, येताना पण कंटिन्यू चालू आहे एसी रस्त्याने. चला झाली काय फुल 32 लिटर, 38 बसलं पाहिजे. बघू किती बसते आता. चालले फुल करत किती बसते बघूया. अजून 4 लिटर. अंदे 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 झाली वाटतं. जमलं. येतेच वरता अजून ती बसवते. जमलं झाली बघा फॉलो. कसं आहे, वत बाहेर वत. ओके
37 लिटर बसलं 37.20 3690. भावानं फायनली चेन्नईवरनं फुल नाईट मारून आपण सध्या आता पोचलोय हरियूरला पोचलोय हरियूर. तर आता झोप आलेली मला माग पण आलो फोन आला एक निघून आलो. तर चला आता शेटला बसू आपण देवता आणून दहाली शेटची घर झोप. तर चला हा व्हिडिओ सध्या आपण इथं थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महाकाल.